पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला। शवविच्छेदन अहवालात त्यांच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे। या घटनेनंतर परभणीत आणि इतर भागात आंबेडकरी अनुयायांनी निषेध व्यक्त केला आहे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर या घटनेच्या निषेधात आंबेडकरी संघटनांनी 16 डिसेंबर रोजी परभणी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंदचे आवाहन केले होते। बंद दरम्यान परभणी शहरातील बाजारपेठा, दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती। शहरात शांतता राखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। बंद शांततेत पार पाडावा असे आवाहन रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केले होते। या घटनेच्या निषेधात लातूर, धाराशिव, बीड अशा अनेक शहरातही आंबेडकरी संघटनांनी रॅली काढून कडकडीत बंद पाळला आणि दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली। महाराष्ट्रासह लातूर बंदची हाक देण्यात आली। कसा व्यापाऱ्यांचा लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि कुठल्या मागण्यांसाठी हे आंदोलन तुम्ही पुकारलं होतं, काय घडलं? परभणी येथे गेल्या 11 तारखेला संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड झाली। त्यामुळं पूर्ण आंबेडकरी समुदाय रस्त्यावर उतरून त्या गोष्टीचा विरोध करण्यात आला आणि तो विरोध केल्यानंतर बऱ्याच लोकांनी पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा गाड्याची तोडफोड केलेली आहे आणि त्याचेसुद्धा गुन्हे आंबेडकरी जनतेवर ठोठावण्यात आलेले आहेत। या आंदोलनामध्ये काही युवक अटक करण्यात आली। त्या युवकापैकी सोमनाथ सूर्यवंशी नामक मुलगा याला पोलीस कोठडीमध्येच त्याचा मृत्यू झाला। हा मृत्यू संशयास्पद आहे आणि आमची आजच्या या मोर्चाच्या बंदच्या माध्यमातून मागणी होती की त्या ज्या पोलीस कोठडीमध्ये त्या युवकाचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशीचा, जे संबंधित अधिकारी आहेत ते बडतप करून त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ज्यांनी हे आंदोलन पेटवलं आहे इनडायरेक्टली जे पोलीस प्रशासन एका युवकाचा पाठलाग करतात आणि एक युवक येतो आणि काठीनं मारतोय, त्या युवकाची सुद्धा चौकशी होणं गरजेचे आहे। त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे। वरून ज्यावेळेस आंदोलन निघालं त्यावेळेस बऱ्याच इमारतीवरून दगडफेक झाली, त्या दगडफेक करणाऱ्या लोकांचा सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं। त्या निवेदनामध्ये त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला की आम्ही फडणवीस सरकारकडे, शासनाकडं हे निवेदन तुमचं आम्ही पाठवून देऊ आणि माझं शासनाला सुद्धा विनंती आहे की जो युवक मरण पावलेला आहे तुमच्याकडं गृह खातं आहे, मुख्यमंत्र्याकडेच गृह खातं आहे आणि त्या गृह खात्याच्या माध्यमातून तुम्ही काय नेमकी भूमिका घ्याल हे भूमिकेची सुद्धा आंबेडकरी जनता वाट पाहत आहे। आणि आजचा जो मोर्चा शांततेत निघालेला आहे यावर जर कडक शासन आरोपावर नाही झालं तर याहीपेक्षा वेगळ्या प्रकारचा मोर्चा संबंध महाराष्ट्रातून निघेल याची शासनाने नोंद घेण्याची गरज आहे। या घटनेमागं राजकीय हेतू असू शकतो? नक्कीच असणार आहे, कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितच्या माध्यमातून जे उमेदवार उभे केले, बरेच उमेदवार हे भाजपचे सुद्धा पडलेत, काँग्रेसचे सुद्धा पडलेत। यांना वाटतंय की आंबेडकरी जनता ही एकवटलेली आहे आणि या एकवटलेल्या आंबेडकरी जनतेला कुण्या ना कुण्या माध्यमातून त्यांना त्रास द्यायचा। आज तुम्ही बघताय की आंबेडकरी जनता संविधानाची मोडतोड असेल किंवा बाबासाहेबांची कुठल्याही महापुरुषाची विटंबना असेल त्यावेळेस आंबेडकरी जनता ॲग्रेसिव्ह होऊन रोडवर येते आणि ॲग्रेसिव्ह होऊन रोडवर आल्यानंतर त्यांच्या आंदोलनाला चिरडायचं, त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करायचे अशी नीती शासनाने आखलेली आहे। तरी माझी सर्व आंबेडकरी यांना या माध्यमातून विनंती आहे की आपण जे बी आंदोलन कराल ते शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत राहून करण्याची गरज आहे। मला सांगा, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय कसा मिळेल आणि आजच्या महाराष्ट्र बंदपुरतं हे एवढं मर्यादित असणार आहे का? पुढे अजून याचं दुसरा काय बघायला जर गेलं तर खाकी वर्दीला पुढे करून इथल्या राज्य सरकारनं हा खून केला की काय असा आमचा सर्वसामान्य जनतेला आणि इथल्या अभिभावकाला प्रश्न पडलेला आहे। कारण गेल्या 11 तारखेपासून परभणी शहर जळत असताना अद्यापर्यंत महाराष्ट्र राज्य सरकारने कुठलीही त्याची दक्षता घेतलेली नाही अथवा सत्तेमध्ये असलेले लोकप्रतिनिधी मंत्री त्या ठिकाणी जाऊन समाज बांधवांची विचारपूस केलेली नाही किंवा कसल्याही पद्धतीची हालचाल कारवाई केलेली नाही। तर मला असं वाटतं की या घटनेमागं 100% राज्य सरकारचा हात असणार आहे आणि आज जो बंद होता
तो फक्त सहानुभूती म्हणून आमची एक संविधान पद्धतीने ही आमची मागणी होती. परंतु येणाऱ्या काळामध्ये जे जे सत्तेमध्ये बसलेले मंत्री आहेत त्यांना घेरण्याचं काम हे आंबेडकरवादी समाज नक्कीच करणार आहे. सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, या घोषणा तुम्ही दिल्या. का वाटतं तुम्हाला की सरकार तुम्हाला घाबरते? सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है, ही जी कारण ही घोषणा जी आहेत, पोलीस प्रशासनानं तुम्ही आज व्हिडिओ जे बघत असाल, ही जी पेटवायचं कारण जे काम केलं असतं तर परभणीच्या पोलीस प्रशासनाने केलं आहे. आणि जी तोडफोड जी केली आहे, काही व्हिडिओ जी व्हायरल झालेले आहेत बघा तुम्ही, व्हिडिओमध्ये व्हायरल केलेले असतील ते पोलिसांनी लाठीनं काचं फोडलेले आहेत, गाड्या फोडलेल्या आहेत, हे असे व्हिडिओ वाढत झाले आहेत. मग ही पोलीस प्रशासनानेच दंगल घडवायचं किंवा फोडून भीमसैनिकावर हे घालायचं अशी कारस्थान केलेलं आहे. त्याच्यामुळं सरकार आमच्या बौद्ध बांधवाला दलित संविधानावर प्रेम करणाऱ्या युवकाला वकिली करत असताना तो वकील करणारा पोरगा आहे, चांगला आहे, संविधानावर प्रेम करणारा बाळासाहेब आंबेडकरांचा कट्टर कार्यकर्ता, तो अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारा, त्याचा काम दे त्याला पिशारमध्ये त्याचा कारागारामध्ये त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेधात म्हणून सर्व लातूरमधील सर्व व्यापारी बांधव, संविधान प्रेम करणारे लातूरमधले सर्व व्यापारी यांना विनंती केली. सगळ्या व्यापाऱ्यांनी साथ दिलं आणि चांगला साथ दिल्यामुळे लातूरमध्ये सगळ्या शांततेत पद्धतीने लातूरमध्ये बंद झालं. सर्व व्यापाऱ्याचं सर्व लातूरमधल्या सर्व प्रेमी संविधान प्रेमींनी या ठिकाणी सर्वांनी प्रतिसाद दिल्यामुळे लातूरमध्ये शांतता झालं. या घटनेच्या निषेधात आम्ही सर्व या मागणी आमची आहे की महाराष्ट्र शासनाला जी भीमसैनिक जो मेला त्याचा मृत्यू झाला त्यासाठी 50 लाख रुपये शासनाने निधीमध्ये दिली पाहिजे आणि त्याच्या घरच्याला नोकरी लागली पाहिजे आणि जेवढे भीमसैनिकमध्ये आहेत त्यांच्यावरले गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि जी आता तात्काळ मध्ये आहेत त्यांना तात्काळ सोडलं पाहिजे. असे अनेक जी कोण संबंधित पोलीस प्रशासन आहे, अनेक ह्याच्या मागे चौकशी अनेक गोष्टी कोण करायला लावलेत. ह्याच्या अगोदर मोर्चा कोणाचा निघालतात, ती माणूस कोण आहे, संविधानावर दगड करणारा, संविधानावर हल्ला करणारा, संविधानाची प्रतिमेची फोडणारा, त्याच्यामागे कोण आहे, राजकीय शक्ती कोण आहे, ह्याचासुद्धा मास्टरमाइंड कोण आहे ह्याचासुद्धा शोध लावला पाहिजे. या घटनेचा शोध नाही लावला तर येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये मोठं तीव्र आंदोलन होईल. लोकांमध्ये राग आहे, संताप आहे, जाणून बुजून टार्गेट केलं, दलित समाजाला टार्गेट करायचं काम करत आहे. तर दलित समाजात शांत बसणार नाही म्हणून एवढंच म्हणतो लातूरमध्ये शांत वातावरण आहे, शांततेत मोर्चा झाला एवढंच मागणं करतो. येणारा सरकारने जर मागण्या पूर्ण केल्या तर अजून भीमसैनिक सर्व पक्ष संघटना बाजूला सारून सर्व एकत्र येऊन ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करतील एवढंच बोलतो. आपण कुठली भीती न बाळगता आपण स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो की नाही, स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो की नाही, कोणावरती अवलंबून आहात का? मग भ्यायचं कशाला? आपण जर स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो तर मग भ्यायचं कशाला? आणि म्हणून माझं आपलं सगळ्यांना असं आव्हान राहणार आहे आणि विशेष करून तरुण पिढीकडे आव्हान राहणार आहे की पोलीस खात्यात कसं जाणार, SRP मध्ये कसं जाणार, CRP मध्ये कसं जाणार, मिलिटरीमध्ये कसं जाणार, याचा विचार करायला तयार केला पाहिजे. आणि याचा विचार तयार करायचा असेल तर 3 महिन्यामध्ये 5 किलोमीटर पळता आलं पाहिजे. 5 किलोमीटर पळता आलं पाहिजे आणि ते 5 किलोमीटर पळण्यासाठी अंगात ताकद लागते आणि अंगात ताकद लागण्याची असेल तर दारू सोडावी लागते, गांजा सोडावा लागतो. दारूबंदी का? स्वतःवरती नियंत्रण नाही करता येत का? हा, स्वतःवरचा विश्वास नाही का? स्वतःहून ठरवलं पाहिजे. स्वतःहून ठरवलं नाही तर काही आहे. आम्ही याच्यासाठी म्हणालो की ही यंत्रणा ही तर कायदा आणि सुव्यवस्था राखत असते. त्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या याच्यामध्ये आपण जर तिथे असताना
विचार कशा पद्धतीने चालले ते ओळखणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून म्हटलं की समय सूचकता ही जी काळाची गरज आहे. अरे खाली बसून घ्या राजू. हो हे 2 TV वाले जे आहेत खाली बसा, खाली बसा, म्हणजे मग पाठीमागचे कोण बनणार नाही. बसा खाली, बसा खाली. हे राजा खाली बस. आज पोलिसांनी अत्याचार केला. या पोलिसांबरोबर इतर काही लोक होती. ही वस्तुस्थिती आहे. तर तुम्ही करू काय शकताय? तुम्ही काहीच करू शकत नाही. याचं कारण असं आहे की ज्या पोलीस खात्यामध्ये तुम्ही पाहिजे होता त्या पोलीस खात्यामध्ये तुम्ही नाही घ्या. तुम्ही पोलीस खात्यामध्ये असतात, बाई ही दंगल झाली त्याच्यामध्ये इथे झाले, हे पोलीस अधिकारी होते, हे हवालदार होते, हे अमुक होते, पण त्यांच्याबरोबर एवढी माणसं बाहेरची होती, ती त्या दंगलीमध्ये होती, त्याची असताना चौकशी झाली पाहिजे. हा रिपोर्ट लिहिण्याचा अधिकार तुम्हाला होता. तो रिपोर्ट लिहिण्याचा अधिकार होता. तो रिपोर्ट लिहिला गेला की अख्खा डिपार्टमेंट तिथं हलून जातं, अशी असताना परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्यांनी हे कृत्य केलं त्याच्या विरोधात आपण कारवाई करू, नाही असं नाही. त्यांना सजा मिळेल हे आपण असताना बघू त्याच्यामध्ये. पण तुमच्या असणाऱ्या काही वाईट सवयी सुटल्या पाहिजेत, हा माझा आग्रह आहे. परभणीमधल्या घटनेच्या संदर्भात मी कथन काही करत नाही. आपल्या सगळ्यांना त्याची असणारी जाणीव. जाऊ दे ना मग. एकंदरीत देशामधला कायदा आणि सुव्यवस्था जो आहे हा हळूहळू पूर्णपणे ढासळत चाललेला आहे. तर सरकारने गेले 15 वर्ष दूषित राजकारण आणि काय मुंडे आपण दुपारी 1 ते 2 वाजल्यापासून या ठिकाणी वाट पाहतात. बाळासाहेब आपण इतकांचं प्रेम करतो. सर्वांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. त्यांना त्यांची तब्येत एवढी खालावली असं त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. धर्माच्या राजकारणाचा कोणालाही अडचण नाही. आज सगळे परंतु धर्माबरोबर ज्यावेळेस द्वेष हा पसरला जातो तेव्हा हा द्वेष कुठल्या पद्धतीने व्यक्त होतो याचं आपल्याला सांगता येत नाही. अशी असणारी परिस्थिती किंवा अशा या परिस्थितीमध्ये अशांतता जी आहे ईश्वर पसरताना मला त्या ठिकाणी असणारं दिसतं. तेव्हा आपल्याला आपलं असणारं संरक्षण या ठिकाणी करावं लागणार अशी असणारी परिस्थिती आहे. तर या संरक्षणामध्ये जी तरुण पिढी आहे ही मोठी जबाबदारी असेल त्या ठिकाणी मानतो.
काय झालं फोटो काढायचे का नाही कसा तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीवरती एक मोठी जबाबदारी असेल त्या ठिकाणी मागतो. दुर्दैवाने जुन्या पिढीमध्ये असणारी जी प्रगल्भता होती ती मला सर्व नव्या पिढीमध्ये दिसत नाही अशी असणारी परिस्थिती. आणि येणारा वेळ येणारा काळ ही समय सूचकता पाहिजे असेल ती सोडा. व्यसनाने तुमचं काही भलं होणार नाही, तुमच्या कुटुंबाचंही भलं होणार नाही. उलट व्यसनामुळे तुम्ही अख्खा समाज चालवताय अशी असणारी परिस्थिती आहे. कारण या व्यसनाच्याच मुळे इलेक्शनमध्ये जो कोणी दारू देईल, जो कोणी खायला देईल, जो कोणी अमुक देईल त्याला असं तुम्ही सगळेजण बळी पडताय. आणि अशांततेमध्ये ज्यांना निर्माण करायचं आहे त्याच्यामध्ये भर काढताय अशी असणारी परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. आपण जर आपलं वागणं बदललं नाही पूर्वीच्या याच्यामध्ये विचारांच्या चळवळी होत्या, नीतिमत्तेच्या चळवळी होत्या, बेविचाराच्या चळवळी नव्हत्या. आणि म्हणून त्यांनी स्वतःला असणारं साबूत ठेवून त्यांनी असणारा या ठिकाणचा बदल घडवला अशी असणारी परिस्थिती. हे जे हिंदीमध्ये नफरत आपण ज्याला म्हणतो, द्वेष ज्याला आपण मराठीत म्हणतो, हे जे पसरवण्याचं कामकाज करत होते त्या सगळ्यांना ते असणारे फुले शाहू आंबेडकरी विचार जो आहे तो त्यांच्या पुढे मांडत होते. आणि तो कसा ह्या समाज व्यवस्थेला देशाला कशा रीतीने वाचू शकतो. आणि म्हणून शांतता फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी राहिली. आजचं असणारं जे आहे दारू पियाल्यामुळे ब्रिटानिया ब्रेडवरती असणारा आयडॅक्स लावल्यामुळे व्हाइटनर वेगळं आहे, वो भी एक टाइप है, ते पण एक टाईप आहे. हे खाल्ल्यामुळे अवस्था अशी झाली आहे की बापाला आपल्या पोराला खांद्यावर घेण्याची वेळ आली अशी असते परिस्थिती. ही जोपर्यंत तुम्ही बदलत नाही, ही परिस्थिती जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत ही जी बदलाची असणारी प्रक्रिया जी महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेबांनी सुरुवात केली ती आपण पुढे घेऊन जाऊ. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या तरुण पिढीला माझा असं विचार कशा पद्धतीने चालले ते ओळखणं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. म्हणून म्हटलं की समय सूचकता ही जी काळाची गरज आहे. अरे खाली बसून घ्या राजू. ओ हे दोन टीव्ही वाले जे आहेत खाली बसा, खाली बसा म्हणजे मग पाठीमागचे बनणार नाही. बसा खाली, बसा खाली. हे राजा खाली बस. तुम्ही जर घाबरलात आणि त्याचे उद्या दुसरा येऊन दुसरा मारणार. आणि ते म्हणू लागले की तुम्हाला असं तिथे जो कोणी आहे त्याला तुम्हाला हे केलं पाहिजे की हा होता म्हणून तुम्हाला सांगण्याची हिंमत असते. आम्ही आरडाओरडा नाही केला साहेब. कसं मी आरडाओरड्याचं नाही म्हणत आहे, मी तुम्हाला असं म्हणतोय की जो पोलीस आहे, जो पोलीस आहे त्याला तुम्हाला ओळखू शकता का? ते बाहेरले होते ना.
ते बाहेरला चेहरा नंतर नाही दिसते आम्हाला. त्या माझ्या मार्फाला तर तिघा जणांना मारलं. सर मारायच्या देवाने सगळे घरातच घुसले ते सगळे असे एवढे मारू लागले. मला तर म्हणले चल हो पलीकडं. मी त्याला सोडायला जाऊ लागले आणि म्हणाले तर संविधान फोडलं म्हणजे काय लय मोठा गुन्हा केला का ते पोलीसवाले. पलीकडचा ऑटो फोडला की परत पुढे आली की त्या ऑटोवर हाणलं. परत गाडीवर होती सई, गाडीवर येते पुतळ्याच्या मागे ते आमचंच घर आहे. सई दिसली तेच फोडलं. दुसऱ्या 2 पुट्ट्या होत्या जुन्या सईच्या, ते गिरणी आमच्या समोर म्हणून त्याच्यावर काहीच केलं. काही सोशल मीडियाचे व्हिडिओ आहेत ना, तेवढेच बुका केले. त्याच्यावर लोकांनी सुद्धा मारलेले व्हिडिओ आलेत. म्हणजे पोलिस ताण्या काढतात आणि इथं आडवे थांबून त्याला गुडघ्यावर अशी काठी मारलेला व्हिडिओ आलेले आहेत. आणि असे म्हणू लागले, आम्ही लपू लागलात ना तर रणी आले महाराजचे परून गेले 12चे असे म्हणू लागले. सर माझ्या भावाला एवढं घर तोडून दोन्हीकडं दरवाजे तोडून शाने असे नेले तर वडीत नेलं, एवढं मारू लागले की असं काहीच असं. आणि मी म्हणू लागले राहू द्या तर तू इकडं अलीकडे ये म्हणू लागले. तुझी जिरवायची का, तू अलीकडे ये असं करू लागले. मात जिरवायचंय का म्हणत होते. मात जिरवायचंय का या शब्दामध्ये हे शब्द वापरू लागले. एवढं मारलं ना भावाला. बघा सर माझ्या भावाला मारलं, यांना पण लय मारले. व्हिडिओ आहे व्हिडिओ टाकायला मारताना लई काढणाऱ्यांनी 7-8 जण भावावर पडली होती सर. उचलून गाडीमध्ये नेऊन जायला गेले तर अशी केसाला धरू माझ्या सासूला नेलंय आणि पाठीमागून अशा ते लाठ्यानं मारू लागले. इकडून पण एवढं तर मारलंय का नाही, फाट मारलंय. जाईना गेल्या तर काट केस पडले एवढे. माझ्या मुलाला मारले साहेब, घरात घुसून मारले. घरातच होता मुलगा माझा तर त्याला ओढून असं बाहेर मारलं. दगडावर पडला मुलगा. 4 जणांना असं मारलं, पडोस तर खाली. मी नाही म्हणाल्या तरी मी मुलाला मारायले तर लय मारलं. माझ्या मानाला 3 जणांना मारले घरातून ओढून. मग माझ्या अंगावर पडणार होते. मग तेव्हा आम्हाला 2 मारले त्यांनी. मग निघ बाहेर म्हणून मला बाहेर. तुम्ही त्या पोलिसाला ओळखणार नाही म्हणजे मला काहीच कळणार गेलं. त्या पोलिसाला तुम्ही ओळखू शकाल का? म्हणजे आज मला चक्कर आल्यासारखं होलं, घबराट व्हायल्यासारखं. हात सोडून द्या. समोर आला तर समोर तुमच्या आलंय तर तुम्ही त्यांना ओळखू शकाल का? नाही. हे घातलं होतं साहेब, हेल्मेट घातलं. हे सुद्धा हास्के लावलेले हे घातलं होतं, हेल्मेट होतं, त्याच्या हात पॅड होते असे. म्हणजे काय त्याचं नाव वगैरे काही दिसू देत नाही. ते काहीच मास्क पण होते त्यांच्या चेहऱ्याला. पूर्ण झाकून घेतली होती. चेहरे पण दिसू देत नाही. ते म्हणजे त्याने ती घातली होती. हे दगड फेकली होती लागू नये म्हणून. त्याची प्लेट इथं असली का ती झाकल्या गेली. त्याच्यामुळे ते नाव वाचले आलं नाही. कुणालाच माहिती. आता बी असं सामान्य माणूस तिच्या पुढे गेले ना तिचं असं कापायचे साहेब. इतकी भीती वाटायली तिला की ती असं आता इथं यायला पण अशी घाबरायली. आले माझ्या लक्षात. म्हणजे SRP होती की स्थानिक पोलीस होता? मला ते दरवाजा खोलल्या म्हणजे असं मी लय घबराट झाले. म्हणजे मी त्याला बघलेच नाही. तुमच्या सासरा तरी ओळखतील? हं? सासरे तरी ओळखतील? मी बाथरूम मध्ये होते तेव्हा सासरा माझा उठून तिकडे घरामध्ये गेलता, मधल्या रूम मध्ये. त्याला बी मारत नेलं. अंगावर वरती. तुमचे सासरे ओळखतील का? सासरे ओळखतील का? तुमच्या गल्लीमध्ये आलेले पोलीसवाले आपल्या परभणीचे लोकल पोलीस दिसत होते की बाहेरून आलेले? बाहेरून होते. हिरो आहेत आपल्याकडे इथे एकही आपल्या तुम्हाला मिळून साहेब याच्या घरातले 3 जण आहेत. 3 जणांना हाणमार केली. हे वडील सगळं हात मोडलाय आणि याचा भाऊ सेंट्रल जेल आहे. आणि हे सरकार दवाखान्याचा नेलेला याचा हात मोडला. याचा 8 दिवसानं ऑपरेशन सांगलं. सकाळी हे भेटलं होतं सकाळी. व्हिडिओ करत होती. घरातून एवढं तर मारलंय पूर्ण
त्या दिवशी तर बघूच वाटणं गेलं, त्यांची हालतच बघू वाटणं गेली माहितीये. आणि आता पण त्यांच्या डोक्यामध्ये एवढी चक्कर यायला लागली, गरगरायली. सिटी स्कॅन सर सर्वे केला तर सगळं म्हणजे तुम्ही काय केले ते मला सांगू नका. मी तुम्हाला जे सांगितलंय ते करून द्या. हा, वकिलाकडे घेऊन जा आणि त्या पद्धतीने ते वकील बरोबर करतील. पण तुम्हाला ते घरी घुसली गेले आले होते का? नाही, माझा सासरा घरामध्ये आलता. माझा सासरा घरामध्ये होता. हा, मग तेव्हा त्याने मी दार लावले. मला धुवायला लागला. दार लावले, खोलते दार म्हणून मी खोललं नाही. मला वाटलं मला जास्त मारतात का, मग आधी धुवायला लागले. मग मी बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये दरवाजे दोन्ही बी लावले आणि उभं टाकले. मग त्यांनी जबरदस्ती करून दार या गल्लीत घुसलेले जे व्हिडिओ आहेत ना, सीसीटीव्ही फुटेज मध्ये माझ्या सासूला कसं ओढून नेले ते सुद्धा मी तुम्हाला सिद्ध करते. ते मी लास्ट पर्यंत ठेवणार आहे. माझ्याकडे आहेत सीसीटीव्ही. माझा मोबाईल मी तिकडे ठेवलाय सासूकडं माझ्या. त्यांचा जप्त केलाय मोबाईल. माझ्याकडे सीसीटीव्हीच्या क्लिप काढून ठेवल्यात आणि ते सगळं पक्षाच्या जबाबदारी. मोबाईल मागे परभणीला जो संविधानाची प्रतिकृतीची तोडफोड केली त्याच्या निषेधार्थ हे निवेदन आहे सामूहिक. लातूर बंदचं आव्हान आमचे बाबासाहेबांचे नातू रिपब्लिकन सेनेचे आनंदराजे आंबेडकर साहेब यांनी राज्यव्यापी फोन आणि संपूर्ण लातूर शहरामध्ये आम्हाला सांगितलं. दुसरी गोष्ट अशी की पोलीस कोठडीमध्ये तिथे आंदोलन करता आमचा आंबेडकर संघाचा याची मृत्यू झाली. ही एक चिंताजनक आणि फार म्हणजे दुःखदायी आणि संतापजनक अशी गोष्ट आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्व आमच्या शासनाचे